भर पावसात भर रस्त्यात महिलेवर कोयत्याने सपासप वार आणि काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव शहर आज या थरारक हत्याकांडाने हादरले आहे. नेमकं काय घडलं, कोण आहे मृत महिला आणि पोलिसांच्या तपासात काय समोर आलं, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव शहरातील एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका कॉम्प्लेक्स समोर बुधवारी दुपारी 4:30च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. भर पावसात एका महिलेवर धारदार कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात अमृता दीपक कांबळे राहणार सावर्डे तालुका हातकणंगले यांचा जागीच मृत्यू झाला. घटना शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. बरदिवसा झालेल्या या निर्घृण हत्येमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार या हत्येमागे घरगुती वादाचे कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला जात असला तरी पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे तपासाच्या निष्कर्षाची प्रतीक्षा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका खाडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला. दरम्यान फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळी भेट देत रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे संकलित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे. भरदिवसा गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या थरारक हत्येमुळे पेठ वडगाव शहर हादरले आहे. हत्येमागील नेमके कारण काय, संशयित कोण आणि या प्रकरणात पुढे कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.